खमण ढोकळा आज बनवणार आहोत. प्रथम म्हणजे आपल्याला 1 कप चण्याचं पीठ लागेल, चाळलेलं. चाळणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे की चाळल्यामुळे तुमचा ढोकळा हा लुसलुशीत आणि मऊ होतो. त्यामुळे चाळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागेल की पाव चमचा सॅट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू फूल, फोडणीसाठी मोहरी आणि तीळ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार आहेत. तसेच 1.5 ते 2 टेबलस्पून रवा, आल्याची पेस्ट आणि 3 टेबलस्पून आपल्याला साखर लागणार आहे. तसेच 2 सचेट इनो. मीठ दाखवलेलं नाही, चवीप्रमाणे तुम्ही टाकायचे. प्रथम आपण आता ढोकळ्याचं पीठ हे भिजवायला घेऊया. 1 कप जे आपण चण्याचं पीठ घेतलंय ते एका पातेल्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण साधारणतः अर्धा कप ते पाऊण कप पाणी घालून आपण हे फेटणार आहोत. फेटताना हळूहळू पाणी टाकायचं आहे, कारण जर तुमचं हे प्रमाण चुकलं तर तुमचा ढोकळा हा व्यवस्थित होणार नाही, तो फुगणार नाही व्यवस्थित. त्या कारणाने पाणी किती टाकायचं ते साधारण तुम्ही बघून घ्या. आपण 1 कप घेताना घेतलंय पाणी, पण टाकताना प्रथमतः थोडं टाकायचंय. टाकल्यानंतर हळूहळू बीट करायचंय, जेणेकरून त्याच्यामधल्या ज्या काही गुठळ्या असतील त्या पूर्णतः फाईन त्याची पेस्ट तयार होईल. अशा पद्धतीने आपण घ्यायचं. परत थोडं पाणी घेतलंय. पाणी घेतल्यानंतर परत आपण ते फेटणार आहोत. फाईन पेस्ट तयार झाली पाहिजे. सोपा, मुलांच्या डब्यासाठी तर अतिशय फास्ट होणारी ही रेसिपी, शिवाय पौष्टिक. हे बघा, हे साधारणतः एवढं जाड झालं पाहिजे. ते अति पातळ पण होता कामा नये, अति जाड पण होता कामा नये. हे साधारण कळलं की तुमचा अर्धा ढोकळा इथेच झाला समजा. आता आपण त्याच्यात बाकीचे साहित्य टाकणार आहोत. 1.5 ते 2 टेबलस्पून आपण रवा घेतलेला आहे, तो टाकलाय. परत बीट करतोय आपण. हे बघा, हे साधारणतः एवढी त्याची जाडी पाहिजे. 3 टेबलस्पून आपण साखर घेतले. फेटून घ्यायचंय परत. पाव चमचा सॅट्रिक ॲसिड लिंबू फूल, पूर्णतः फेटायचंय. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आपण घातल्यात, थोड्याशा फोडणीसाठी ठेवल्यात. हळद पाहिजे असेल तर साधारणतः 1 पाव चमचा हळद तुम्ही टाकू शकता, पिवळा धमक कलर येण्यासाठी. परत बीट करतोय. आपण ह्याच्यामध्ये आल्याची पेस्ट इथे दाखवलेली नाही टाकलेली, पण तीही टाकायची आहे. आता इनो टाकलंय आपण त्याच्यात. ते झाल्यानंतर 1 सचेट इनो टाकलंय. त्याच्यावर साधारणतः 3 ते 4 चमचे साधारणतः आपण पाणी टाकायचंय. तसंच 1 टीस्पून आपण तेल टाकलेलं आहे. ऑलरेडी 1 सचेट आपण इनोचं टाकलेलं आहे. फेटून घ्यायचंय. फेटल्यानंतर आपण परत 1 सचेट इनोचं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत.
एक दुसरं पाकिट टाकलं इनोचं. परत तशीच कृती साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून आपण साधं पाणी त्याच्यामध्ये घालणार आहोत. इनो पाण्यात मिक्स करून टाकायचं नाहीये, कोरडी पावडर टाकायची आणि त्याच्यावर 2 ते 3 टेबलस्पून पाणी टाकायचंय. हे बघा, हे फर्मेंटेड झाल्यासारखं तुम्हाला दिसतंय. साधारणतः हे असं एवढं जाड पीठ तुम्हाला म्हणजे बनवलं गेलं पाहिजे, म्हणजे ढोकळा हलका होतो. आता हे झालेलं पीठ आपल्याला ढोकळा पात्रामध्ये भरायचं आहे. पहा, एवढं जाड पाहिजे पीठ. ढोकळा पात्राच्या प्लेटला आपण ग्रेसिंग करून घेतलेलं आहे, ऑइल लावलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे ढोकळ्याचं पीठ टाकणार आहोत. तुम्हाला जर जाड हवा असेल ढोकळा तर अगदी लेवलपर्यंत पीठ भरायचं आहे. पण कधी कधी काय होतं, जास्त ओव्हरफ्लो झालं की ते सगळं वाफेच्या ह्याच्यात कुकरमध्ये सांडलं जातं. त्यामुळे अगदी गच्च भरण्यात पण अर्थ नाही. 2 प्लेटमध्येच करणं योग्य. समसमान असं दोन्ही पीठ 2 ताटल्यांमध्ये करून घ्यायचं आहे. पहा, आपल्या ताटल्या झालेल्या आहेत. दोन्ही ह्याच्यात आपण ढोकळ्याचं पीठ हे घातलेलं आहे, रेडी आहे. आता हे आपण स्टीमसाठी वाफेसाठी ठेवणार आहोत. समान करून घेत आहेत. हे बघा, हे साच्यात टाकलेलं आहे. आता आपल्याला हे वाफेसाठी हे ठेवायला लागणार आहे. वाफ देताना मात्र लक्षात ठेवायचं आहे, जास्तीत जास्त 9 ते 10 मिनिटं, त्याच्यावर जास्त वाफ द्यायची नाहीये. जास्तीत जास्त 9 ते 10 मिनिटं टायमिंग लावून अगदी हे मात्र कटाक्षाने पाळा. वाफ देणं चालू आहे. साधारणतः 9 ते 10 मिनिटांनंतर तुमचा हा ढोकळा तयार झालेला तुम्हाला दिसेल. हा पहा, असा झालेला आहे. हा काढलेला आहे. फक्त हा कापताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा थंड झाल्याशिवाय आपण हा ढोकळा कापायचा नाहीये, कारण जर तुम्ही गरम असताना कापायला गेलात तर त्याचे पीस होणार नाही. साधारणतः 10 ते 15 मिनिटांनी आपण हे असे त्याचे तुकडे करणार आहोत. आता फोडणीचं साहित्य तुम्हाला सांगून ठेवतो की नेहमीप्रमाणे हिंग, मोहरी, तीळ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता ह्याची फोडणी बनवायची. फोडणी चांगली तडतडली की मग त्याच्यात आपण साधारणतः 1 ते 1.5 कप पाणी टाकायचं आहे. त्याच्यामध्ये परत चवीला मीठ आणि साधारणतः 1 ते 1.5 चमचे साखर घालायचे. पाणी चांगलं उकळलं की ती फोडणी बाजूला काढून ठेवा, कारण तीच फोडणी आपल्याला ह्याच्यावर घालायची आहे. हे आपलं कापून झालेलं आहे. सांगितल्याप्रमाणे आपण ही फोडणी करून ठेवलेली आहे आधीच. 1 ते 1.5 कप पाणी ह्याच्यात. तिळानी चव खूप छान लागते. हे पाणी आपण दोन्ही ह्या प्लेटवर आपण संपूर्ण पाणी ह्याच्यावर घालणार आहोत. पाणी घातल्यामुळे ढोकळा अत्यंत लुसलुशीत होतो, मऊ होतो आणि घास लागत नाही त्याचा. दोन्ही ठिकाणी आपण मोहरीचं फोडणीचं हे पाणी हे आपण घातलेलं आहे. ह्याच्यावर खोबरंही तुम्ही घालू शकता, पण डाएट कॉन्शियस जे असतील त्यांनी खोबरं नाही टाकलं तरी याची टेस्ट चांगली लागते. हा तुमचा ढोकळा ऑलमोस्ट तयार झालेला आहे. खूप छान असा होतो. तुम्ही करून बघा. ऑलमोस्ट तुमचा ढोकळा रेडी आहे. ह्याच्याबरोबर तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा सॉस किंवा अगदी खजुराची चटणी देखील ह्याच्याबरोबर छान लागते. येस, तुमचा ढोकळा रेडी आहे. अगदी पाहुणे आल्यानंतर अर्ध्या तासात 20-22 मिनिटात तुमची डिश तयार होते.
तुम्ही करून बघा नक्कीच. अभिप्राय कळवा. धन्यवाद.